मैं ना तंत्र जानता हूं ना मंत्र जानता हूं. मला तंत्र येत नाही, मला मंत्र येत नाही, मी मंत्र तंत्र विलीन पूजा भगवती तुला करतो. फक्त काय म्हणतो, आई राजा उदे उदे सदानंदी सा उदे उदे बोल भवानी की जय. बघा, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं षोडशोपचार विधीने पूजा करायचा, मांत्रिक पूजा करायचा, तांत्रिक पूजा करायचा, मंत्र म्हणायचं, सप्तशती वाचायचं. परंतु आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग मंत्रहीन तंत्रहीन पूजा करायची कशी आणि आदिमाया शक्तीशी बोलायचं कसं, जाणून घेऊया चला. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थानावरून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. वरती युट्यूब चॅनलची लिंक देखील दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता सविस्तर माहितीसाठी. तर मंत्रहीन पूजा, आपल्याला कुठल्याही प्रकारची संस्कृत भाषा येत नाही, आपण मंत्र वाचनेतून भगवतीला सांगू शकत नाही. मग काय करायचं बघा, देवी ही मनाची भावना ऐकणारी भगवती आहे. काही न बोलता, तोंड न हलवता देखील भगवतीपर्यंत काही गोष्टी पोहोचू शकतात. त्या कशा, एक श्रीफळ घ्यायचंय, श्रीफळ आपल्या श्री कपाळी लावायचं, शांत ठिकाणी जाऊन बसायचंय, झाडाखाली प्रकृतीच्या वासात बसायचंय आणि मनातल्या काय काय गोष्टी अक्षरशः रडून तिला सांगा. त्या नारळात सांगत आहात असा विचार करा. त्या नारळाच्या माध्यमातून आपण ती गोष्ट भगवतीपर्यंत पोहोचणार. नारळाजवळ ती गोष्ट पूर्णपणे शांत चित्ताने मंगळवारच्या दिवशी बोलायची आहे, स्थिर व्हायचंय, शुद्ध शुचिभूत घरी यायचं, स्नान करायचं. तो नारळ जो आहे तो लाल वस्त्रात बांधायचंय, त्याला नाडा बांधायचा आणि देवीच्या श्री चरणावरती अर्पण करून यायचं. तुमची जी कोणती इच्छा साध्या भयभावनेने मागितलेली असेल ती पूर्ण होईल. ओम काय.